बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री सत्य व्यास लिखित कादंबरी बनारस टॉकीज. अनुवाद सुनीता डागा. प्रकरण 12. कसं जायचं आहे? जयवर्धननं विचारलं. केंटवरून ट्रेन पकडू? दादा म्हणाला. नाही दादा, इथूनच BHE हॉस्पिटल जवळून मडूहाडला जाणारा ऑटो मिळेल. तो सरळ शिवदासपूरला जातो. नरहरीनं माहिती पुरवली. एव्हाना आम्हाला त्याचं नाव समजलं होतं. तिघांनी सर सुंदरलाल हॉस्पिटल जवळून रिक्षा घेतली आणि सरळ मडूहाडला गाठलं. मंडी स्टँडपासून जवळच होती. वरकरणी पाहता ती साध्या मंडीसारखी भासत होती. पण जिथं जायचं होतं ती एक अरुंद गल्ली होती. अगदी बोळच होती ती. कच्चे रस्ते पावसामुळे अजूनच निसरडे झाले होते. गल्लीच्या वळणावर एकीकडे ऑडिओ कॅसेट्सचं एक दुकान होतं आणि मोठ्या आवाजात गाणी लावलेली होती. दुसऱ्या बाजूला भांड्यांचं एक दुकान होतं. या पुढे गेलं की वातावरण अगदी वेगळं होतं. पुढे गल्लीतलं प्रत्येक घर एका अंधाऱ्या खुराड्याप्रमाणे भासत होतं. प्रत्येक घरासमोर 4-5 मुली ओळीनं उभ्या होत्या आणि आपापसात बोलत होत्या. अशी 3-4 घरं ओलांडून आम्ही गल्लीतल्या अगदी शेवटाला असल्या घरापर्यंत गेलो. घराच्या थोड्या अलीकडे नरहरी उभा राहिला आणि त्यानं एका मुलीकडे खून केली. त्या मुलीनं लाल रंगाचा चुडीदार ड्रेस घातला होता. तिच्या कपाळावर जखमेची खून दिसत होती आणि तिथं माश्या बसल्या होत्या. ती खूपच अस्वस्थ दिसत होती. दादा पुढे जाणार तेवढ्यात नरहरी त्याला थांबवत म्हणाला. दादा, असं नाही. समोर त्या पानाच्या टपरीवर तो माणूस दिसतोय ना, टक्कल पडलेला. त्याच्याशी आधी बोलावं लागेल. फक्त बकरी दाखवा. सुरुवातीला 200 रुपये सांगेल तो, पण 50 रुपयात व्यवहार होऊन जाईल. बकरी? जयवर्धन आश्चर्याने विचारलं. होय, असंच म्हणतात इथं, नरहरी म्हणाला. दादा पुढे जाणार तेवढ्यात जयवर्धननं त्याला थांबवलं. मला बरं वाटत नाही आहे. चल परत जाऊया हॉस्टेलवर. अरे पण, दादा पुढे जाऊ इच्छित होता. नको यार, मला खूप अस्वस्थ वाटतंय. जयवर्धनला ओंकार येत होती. होय दादा, बरं वाटत नसेल तर परत जाऊया. माझं काम तर झालं, आता पुढचं तुम्ही पाहून घ्या. काही मदत करू शकता का बघा तिला, नरहरी म्हणाला. लागोपाठ 5 तास अटेंड केल्यावर शरीर आणि मन दोन्हीमध्ये त्राण उरत नाही. आणि जर तुम्ही मित्रांशिवाय एकट्यानं तास अटेंड करत असाल आणि वरून त्यांची प्रॉक्सी मारणं देखील भाग पडत असेल तर मग विचारूच नका. तसंही माझं मन वर्गापेक्षा मडोहाडीकडे अधिक लागलं होतं. म्हणून मग तो दिवस अधिकच कंटाळवाणा झाला होता. वर्ग संपल्याबरोबर मी शिखाला सांगितलं की हॉस्टेलवर गेल्यावर फोनवर बोलतो आणि तातडीनं खोलीवर परततो. खोलीत घुसल्याबरोबर जे दृश्य दिसलं ते फारसं बरं नव्हतं. जयवर्धन माझ्या बेडवर चादर पांघरून झोपला होता. एओमिनच्या 2 गोळ्या त्याच्या बाजूला पडल्या होत्या. दुसऱ्या बेडवर दादा डोकं धरून बसला होता. कसा होता तुमचा तपास आणि शोध? मी खोलीत घुसल्याबरोबर विचारलं. टोमणे मारतो आहेस? दादानं वर न पाहताच विचारलं. टोमणे नाही, प्रॉक्सी मारतो आहे. सोड हे सगळं आणि सांग की आता काय झालं तिथं, मी चादर ओढत म्हणालो. तिथं जे दिसलं ते पाहून मूड खराब झाला आहे, दादा म्हणाला. आणि ती मुलगी दिसली? मी विचारलं. होय, लाईनमध्ये उभी होती. एखाद्या जनावराला दावणीला बांधून उभं केलं जातं ना तसं. त्यांना काय म्हटलं जातं तिथं? बकरी. माहीत आहे सूरज. बंगालीत स्त्रीला मा म्हणण्याची पद्धत आहे. दुर्गा मा, काली मा, मासी मा, दिदी मा. आणि तोच माणूस त्याच बाईला काय म्हणतो तर बकरी. शी, घृणा वाटते कधी कधी स्वतःचीच. साला माणूस किती खालच्या थराला जातो. दादा उदास होत म्हणाला. अबे, त्या कागदावर तिच्या घरचा नंबर होता ना, तिच्या घरी फोन कर, घरचे घेऊन जातील.
मला अचानक आठवण झाली. केला होता. तिकडून आवाज आला की आम्हाला कोणी मुलगी नाही आहे आणि फोन आदळून ठेवून टाकला त्याने. दादा म्हणाला. म्हणजे घरच्यांनी संबंध तोडून टाकले म्हणायचे. मी म्हणालो, असंच वाटतंय. अरे घरच्यांना त्याची काळजी नाही आहे तर आपण कशाला या भानगडीत पडायचं. असंही शिकायला आलो आहोत इथं आणि तेच तर होत नाही आहे नीट. मी म्हणालो, शिकणं होत नाही आहे तर कमीत कमी हे तरी होऊ दे. जयवर्धन उठत म्हणाला. अरे यार कशाला नाहक या झंझटीत पडायचं आहे. मी म्हणालो, जर ही झंझट असेल तर असू दे झंझट. यार कोणाची तरी मुलगी आहे ती आणि जर आम्ही तिला पाहिलं नसतं तर असंच चालू राहिलंही असतं. मात्र आता नाही. आता सोडू शकत नाही तिला तिथं. जयवर्धन म्हणाला. मग गेलातच कशाला. मी तर आधीच नाही म्हणत होतो. मी म्हणालो, होय अक्कल घाण पडली होती आमची. डोकं फिरलं होतं. अजून काय ऐकायचं आहे. जयवर्धन जोरात ओरडून म्हणाला. जयवर्धन इतक्या जोरात ओरडला की बाहेरच्या लोकांना वाटलं की काहीतरी भांडणं झालं आहे. आवाज ऐकून नवेंदू आणि सोबत रोशन देखील खोलीत येऊन दाखल झाले. काय झालं आहे. बाहेरपर्यंत आवाज येतोय तुमचा. नवेंदू आल्या आल्या म्हणाला. बघा ना नवेंदू भाई, मडुहाटीमध्ये कोणी मुलगी अडकली आहे आणि हे तिला सोडवण्याची गोष्ट करत आहेत. आता तूच सांग, हे काय आपलं काम आहे. मी नवेंदूला म्हणालो, घ्या, आम्ही देखील हेच सांगायला येणार होतो. रोशनबाईच्या खोलीत देखील याच विषयावर वातावरण तापलं होतं. बिर्ला हॉटेलचा कोणी मुलगा गेला होता तिथं. तो रोशनबाईचा मित्र आहे. बघून आला आहे मुलीला. तिचं नाव रिंपा आहे म्हणे. मुलीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तिला लवकरात लवकर तिथून बाहेर काढायला हवं. मी आणि दादा आत्ताच एका NGOशी बोलून आलो आहे. नवेंदूनं सांगितलं. NGO? NGOशी काय बोलायचं. रोशन अचानक उसळत म्हणाला. त्याला ही गोष्ट बहुतेक आवडली नसावी. हे पहा, त्या एकट्या मुलीला तिथून काढणं तर अशक्य आहे. नवेंदू अजून काही बोलणार त्याआधीच मी मध्येच म्हणालो, हेच तर मी सांगतोय. वर्षानुवर्षे तिथं हा धंदा चालतोय. ही काही पिक्चरची स्टोरी नाही की एका मुलीला सहजासहजी तिथून बाहेर काढता येईल. मी माझं मत मांडलं. नाही नाही नाही, पिक्चरमध्ये देखील हे अशक्य आहे. महानदी पिक्चरमध्ये कमल हसनच्या मुलीला. नवेंदू मुद्द्याहून घसरणार त्याआधी जयवर्धन त्याला रोखत म्हणाला. नवेंदू बाबू, गाडी रुळावरून उतरून शेतात चालली आहे. होय होय. नवेंदूनं स्वतःला आवरलं. मग म्हणाला, म्हणजे असं आहे की एकट्या मुलीला तर तिथून काढणं शक्य नाही आहे. कन्या नावाचं एक NGO आहे जी त्या एरियातल्या सेक्स वर्कर्सच्या मुलांना शिकवण्याचं काम करतं. ती NGO आणि पोलीस यांच्या मतीने तिथं रेड टाकू शकतो. तिथल्या लोकांना वाटेल की पोलिसांनी रेड टाकली आहे. जितक्या मुलींना वाचवणं शक्य आहे सगळ्यांना NGOच्या बसमध्ये घालून आणता येईल. NGOच्या 2 गाड्या तैनात ठेवायच्या ज्यांच्यावर बम बम भोले असं लिहिलेलं असेल. अजिबात वेळ न दवडता सर्व मुलांना तिथून काढायचं, बसमध्ये बसवायचं आणि त्यांना काही कळायच्या आधीच तिथून सटकायचं. याच पद्धतीने त्यांची सुटका करता येऊ शकेल. नवेंदू म्हणाला. तर मग NGOची मदत कशाला. तुम्ही इतके जण आहात, सगळे मिळून देखील हे काम करू शकता. रोशन चरपडत म्हणाला. रोशन भाई, NGOवाले तिथे येत जात राहतात, त्यांच्या मुलांना शिकवतात, त्यामुळे तिथं घुसणं अधिकच सोपं होईल. नवेंदू म्हणाला. नाही, मला हे पटत नाही. सगळी मेहनत आपली आणि नाव NGOचं. रोशन चिडून म्हणाला. अरे यार, आपल्याला काही नाव कमवायचं नाही आहे. ते NGOलाच कमवू दे. आपला हेतू फक्त त्या मुलीला तिथून काढणं एवढाच आहे. बस. दादा ठाम स्वरात म्हणाला. माझ्या भावांनो, तो त्या लोकांचा एरिया आहे. काय गरज आहे त्या गोंधळात पडायची. मी म्हणालो. त्या लोकांचा म्हणायचं काय आहे तुला.
रोशननं विचित्र अंदाजात विचारलं. ते लोक म्हणजे क्रिमिनल्स, दादानं सावरून घेत म्हटलं. क्रिमिनल एरिया आहे म्हणून तर पोलिसांना देखील सामील करून घेत आहोत. हे सगळं प्रकरण NGO हाताळेल. आपण फक्त व्हॉलंटियर्स म्हणून राहू आणि या पद्धतीने त्या मुलीला देखील वाचवलं जाऊ शकेल. हे पहा, मी परत सांगतोय की तुम्ही सर्वांनी मिळूनच हे करायला हवं. आपल्या कामाचं श्रेय कोणी NGOला द्यायची काय गरज आहे? रोशननं नवेंदूकडे पाहत म्हटलं. तुम्ही म्हणजे काय? काय तू साथ देणार नाहीस का? जयवर्धनने विचारलं. नाही, मला तर आजच्या आज कानपूरला जावं लागणार आहे, रोशन म्हणाला. ओय, तुला काठावर राहून मजा बघायची आहे का? पाण्यात उतरायचं नाही तर कशाला उपदेशाचे डोस पाचतोस? देणं न घेणं आणि फुकटचं कंदील घेऊन येणं. आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही बघून घेऊ. आम्हाला तुझ्या सल्ल्याची गरज नाही आहे, तुझी साथ हवी आहे, जयवर्धन म्हणाला. तसंही रोशनला यात काही स्वारस्य नव्हतं. जयवर्धनच्या टोमण्यामुळे त्याला अजून निमित्त मिळालं. तो तिरमिरच उठला आणि तिथून निघून गेला. नवेंदू त्याला रोखण्यासाठी उठला, परंतु दादानं त्याचा हात ओढून त्याला खाली बसवलं. काही वेळ शांततेत गेला. मग नवेंदूच म्हणाला, याला झालंय तरी काय? आत्तापर्यंत बरा होता. दादा आणि त्याचे मित्र चांगलं काम करत आहेत असंही म्हणत होता. मग अचानक NGOच्या नावानं भडकून का गेला हा? एखाद्या NGOनं त्याच्या शेतात नांगरणी केली असेल, जयवर्धन आपल्या स्वभावानुसार बोलून गेला. सगळे हसू लागले. तेवढ्यात मी माझी शंका उपस्थित केली. पोलिसांच्या भानगडीत कशाला पडायचं? आपण पोलिसांशिवाय, मी अजून बोलतच होतो की तेवढ्यात दादामध्येच म्हणाला, अरे लॉ सेकंड इयरमध्ये आला हा आणि एवढी लहान गोष्ट समजत नाही याला की या कामात मुलींना जबरदस्तीनं देखील बसमध्ये बसून आणावं लागेल, जे की चुकीचं असेल आणि उद्या आपल्यावरच वुमेन ट्रॅफिकिंगचा चार्ज लावला जाऊ शकतो. म्हणून पोलिसांना सोबत घेणं गरजेचं आहे आणि पोलीस आपल्याला तेव्हाच मदत करतील जेव्हा NGOवाले आपल्यासोबत असतील. पण मी म्हणालो, पण वन करून उगीच पिरपिर करू नकोस दादा. याला काही समजावत बसू नकोस तू. आमच्या लक्षात आलं सगळं की हॉस्टेलच्या सगळ्या मुलांनी टोळीनं तिथं जाऊन रेड टाकायची आहे. पोलीस आणि NGOवाले तिथं हजर असतील. आपण रेड टाकणार आणि त्यांना वाटेल की पोलिसांची रेड पडली आहे आणि मग रिटॅलिएशनचा अडथळा निर्माण व्हायचा चान्स देखील कमी राहील. चांगला आहे हा प्लॅन. आत्तापर्यंत शांत बसला जयवर्धन म्हणाला. अजून एक गोष्ट, त्या मुलीला म्हणजे रिंपाला फक्त दादा, जयवर्धन आणि बिर्ला हॉस्टेलचा तो मुलगा एवढेच जण ओळखतात. जयवर्धनला तिथल्या वातावरणाचा प्रॉब्लेम आहे म्हणून तो जाऊ शकणार नाही. बिर्ला हॉटेलचा मुलगा कालच तिथं जाऊन आला आहे. त्यानं तिचं नाव देखील विचारलं आहे म्हणून त्याच्यावर संशय येऊ शकतो. या परिस्थितीत जेव्हा रेड पडेल तेव्हा इतर लोक आपापल्या ग्रुपसोबत असतील, परंतु दादा तू एकटाच असशील आणि तुला एकट्यानंच कसंही करून त्या मुलीला बसपर्यंत आणावं लागेल. ठीक आहे? नवेंदू दादाला म्हणाला. होय, ठीक आहे, दादा म्हणाला. अबे रिस्क आहे, फार मोठी रिस्क आहे, मी म्हणालो. म्हणून तर तुला घेऊन जात नाही आहोत. तू बसून बेगम अख्तरची ठुमरी ऐक राजा, दादानं टोमणा लगावत ऐकवलं. आणि दादा एकटा जाणार नाही आहे, मी देखील असेन तिथे, जयवर्धन म्हणाला. मग मी का हॉस्टेलवर बसून मटार सोलत बसणार आहे? अब तो साथ जिएंगे मरेंगे साथ में, मी म्हणालो. शिवदासपूर बनारसची सगळ्यात मोठी वेश्यावस्ती. शिवदासपूरमध्ये रोजच्यासारखा तो एक सामान्य दिवस होता. विशेष करून तिथल्या रहिवाशांसाठी तर सगळं काही अगदी सामान्य होतं. कावडवाल्यांची झुंड बंबम बोलेचा पुकारा करत निघाला होता. शिवदासपूरची संध्याकाळ गजबजून गेली होती. प्रत्येक कुटीच्या बाहेर 4-5 गटांना मुली उभ्या होत्या. येणाऱ्या जाणाऱ्याकडे त्या आशेनं पाहत होत्या. आज बाजारात गर्दी थोडी अधिकच जाणवत होती. रिक्षावाले, ट्रक ड्रायव्हर आणि मोलमजुरी करणारे आपले रोजंदारीची कामं आटोपून संध्याकाळी या बाजारात तुम्हाला हमखास फिरताना आढळतील. परंतु आज तिथं तरुण मुलं जास्त दिसत होती.
ही गोष्ट कायम सतर्क असणाऱ्या मंडी मालकांच्या आणि दलालांच्या नजरेत येऊ शकत होती. परंतु सोबतच त्या दिवशी निवडणुकीच्या मिरवणुकीची धांदल असल्यामुळं त्यांच्या लक्षात बहुधा हे आलं नसावं. तरीही कोणीतरी हटकलंच. काय गुरु, इकडे कुठे? अरे, नेताजींच्या रॅलीत आलो होतो, तिथूनच मग. जयवर्धनच्या उत्तरामुळे बहुतेक त्यांच्या मनातली शंका निघून गेली होती. अलंकार, नवेंदू, नेपाली, विनीत सोबत इतर सिनियर्स आणि ज्युनियर्स सर्वजण आपापल्या गटासोबत फिरत होते. परंतु सगळ्यात जास्त अडचण आम्हा तिघांना होती. तीच मध्ये उभी असलेली, हिरव्या चुडीदार ड्रेसमध्ये असलेली. दादानं तिला ओळखलं होतं. ठीक आहे, परंतु अडचण ही आहे की ही गल्लीतली शेवटची कोठी आहे. इथून पुढे रस्ता बंद आहे. आपण एकाच दिशेनं पळू शकतो, जिकडून आलो आहोत त्याच दिशेनं, आणि बस देखील इथून कमीत कमी 150 मीटर लांब आहे. जयवर्धन म्हणाला. म्हणजे जर अडकलो तर हाडं देखील शिल्लक राहणार नाहीत. दादा पुटपुटत म्हणाला. हे पहा, जोपर्यंत ती स्वतःहून आपल्यासोबत येणार नाही, आपण तिला इथून घेऊन जाऊ शकणार नाही. ती लहान मुलगी तर नाही की तिला कडेवर घेऊन पळवून शकतो. जयवर्धन दबक्या आवाजात म्हणाला. तू असं कर, तो टाकले आहे ना, त्याच्याशी पैशाबद्दल बोल. त्याला बोलण्यात गुंतवून ठेव. तोपर्यंत मी त्या मुलीशी बोलतो, आणि जर ठरल्याप्रमाणे सगळं घडलं तर आम्ही हळूहळू बसच्या दिशेनं चालू लागू. या दरम्यान जर रेडचा सिग्नल वाजला तरी तू पळू नकोस, सावकाश निघ, नाहीतर त्या साल्याला संशय येईल. मी कसंही करून बोलून किंवा जबरदस्तीनं त्या मुलीला बसपर्यंत घेऊन जाईन, दादा म्हणाला. जयवर्धनला सूचना देऊन मी आणि दादा त्या मुलीच्या दिशेनं वळलो. तोपर्यंत जयवर्धन दलालापाशी पोचला होता. गेल्या गेल्या बिनधास्तपणे त्यानं दलालाशी बोलायला सुरुवात केली. ती हिरव्या चुडीदारवाली पाहिजे. कोटीसाठी 600 रुपये आणि हॉटेलसाठी 1000 रुपये भरावे लागतील, टकलू म्हणाला. एवढे तर नाही आहेत, 400 रुपये आहेत. जास्त वेळ घेणार नाही. जयवर्धन त्याला बोलण्यात गुंतवत होता. नाही, 400मध्ये होणार नाही. 600पेक्षा कमी नाही, दलाल म्हणाला. या दरम्यान मी आणि दादा त्या मुलीजवळ पोचलो होतो. त्या मुलीचे हावभाव देखील इतर मुलींसारखेच होते. दादानं चालत चालतच तिला विचारलं. तुम्हार नाम की? तुझं नाव काय आहे? मुलीनं काही उत्तर दिलं नाही. तोपर्यंत आम्ही थोडे पुढे निघून गेलो होतो. तेवढ्यात एका मुलीनं माझ्या अंगावर कोसळण्याचं नाटक केलं. मी दचकून मागे सरकलो. सगळ्या मुली हसू लागल्या. अशा जागेविषयी आमचं हे ज्ञान होतं ते निव्वळ फिल्मी होतं. येता जाता आपल्या त्या मित्रांना धडकणं देखील विचित्रच होतं. ज्यांच्यावर इतर मुलींना वाचवून NGOच्या बसपर्यंत घेऊन जायची जबाबदारी सोपवली होती. मी खरोखरच अस्वस्थ झालो होतो. परंतु दादा शांत होता. आम्ही वळून परत त्याच मुलीजवळ आलो. आपणी बंगाली? दादानं हळूच विचारलं. मुलीला काय वाटलं. तिनं आपल्या उजव्या हाताची 5 बोटं आणि डाव्या हाताचं 1 बोट वर केलं. ती पैशाबद्दल बोलत असल्याचं दादाच्या लक्षात आलं. मग दादानं खून करून तिचं लक्ष जयवर्धनकडे वेधलं. काय म्हणते बी ती? मी दादाला विचारलं. घाबरले आहे. दलालाला पैशाबद्दल सांगते या. मी तिला सांगितलं आहे की जयवर्धन दलालाशी व्यवहार करतोय, दादानं माझ्या कानात सांगितलं. दादानं तिला चालण्याची खूण केली आणि ती हळूहळू त्याच्या मागे चालू लागली. तिकडं जयवर्धन त्या दलालाला बोलण्यात गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला होता. परंतु जेव्हा अचानक त्याचं लक्ष त्या मुलीकडे गेलं, त्यानं जयवर्धनला विचारलं. ती दोघंही तुझ्यासोबतच आहेत का? नाही हो, मी काय इथे वरात घेऊन थोडा चालू आहे, जयवर्धननं मागं वळून पाहत म्हटलं. एक मिनिट इथंच थांब, आलो मी. दलालाला संशय आला होता. तो दादा आणि माझ्या मागे पळत आला. तो टाकल्या आमच्यापर्यंत पोचण्यापूर्वी NGOच्या व्हॉलंटियरनी रेडचा सिग्नल देऊन टाकला. हॉस्टेलच्या मुलांचा गट तत्परतेने त्या मुलींना वाचवण्याच्या कामाला लागला. दादानं त्या मुलीला बसमध्ये ओढलं. ती अतिशय घाबरली होती, रडायलाच लागली. इतर मुली या सगळ्यांसाठी तयार नव्हत्या. काही जण तर हात सोडून अंधाऱ्या कोठड्यामध्ये गायबच झाल्या. काहींनी लगेच आतून दारांच्या कडेला लावून घेतल्या. काही जणींना मात्र व्हॉलंटियर बसमध्ये जबरदस्तीनं कोंबण्यात यशस्वी झाले. वरकरणी पाहता हा सगळा प्रकार बचाव कार्य कमी हमलाच जास्त वाटत होता.
परंतु हा हमला त्या मुलींना त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठीच होता. सगळीकडे एकच गदारोळ उडाला. एखाद्या दंग्याप्रमाणे ते दृश्य भासत होते. मंडीतली माणसं आपला जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडं पळू लागली. मी देखील कसाबसा बसमध्ये चढलो. मला एकदम जयवर्धनची आठवण झाली. तो या गोंधळातच आपली कपबशी सुटका करून घेत बसच्या दिशेनं पळत येताना दिसला. जयवर्धन पळ, मी ओरडलो. परंतु तोपर्यंत बस सुरू झाली आणि धुळीच्या लोटात सगळं झाकून गेलं. जयवर्धन माझ्या नजरेआड झाला. एका क्षणासाठी जणू सगळं काही स्थिर झालं होतं. मुली प्रचंड घाबरल्या होत्या. त्या ओरडत आम्हाला शिव्या देऊ लागल्या. सगळ्यांना बसमधून पोलीस चौकीत आणण्यात आलं. तिथं आमची साक्ष देखील नोंदवली गेली. सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यावर आम्ही NGOचे आभार मानले आणि हॉस्टेलवर परतलो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.